देवाच्या चरणकमलावर व्हायची फुले ही ताजी असावीत, तसेच ती सुगंधी असावीत. फुले स्वच्छ करून घ्यावीत. देवास कळ्या व्हायच्या नसतात, फुललेली फुले व्हायची असतात. फूल अथवा पान हे देवावर कधीही उपडे वाहू नये. ते झाडावर जसे उगवत असेल त्या स्थितीत व्हावे. देवाची पूजा सर्वत्र फुलांनी केलेली दिसून येते. विष्णू व शिवाची पूजा पांढऱ्या फुलांनी करावी. गणपती, देवी, सूर्य यांची पूजा तांबड्या फुलांनी करावी. सोनचाफ्याचे फूल हे पूजेसाठी महत्वाचं मानलेलं आहे. सोनचाफ्याच्या फुलांनी पूजा केली तर ऐश्वर्य लाभते. गणपतीची पूजा दुर्वा वाहून करावी. 21 दुर्वा व्हाव्यात. देवीची पूजा ही बकुळ, जाई, मोगरा, कमळ, कण्हेर ही फुले अर्पण करून करावीत. श्री विष्णूंची पूजा कमळ, तुळशी, केवडा, चाफा, मोगरा या फुलांनी करावी. देवाला फुले वाहताना ती कलात्मक पद्धतीने व्हावीत. पारिजातक, मोगरा, चाफा, बकुळ व कण्हेर ही फुले सर्व पूजेसाठी उपयुक्त आहेत. ताजी फुले देवाला व्हावीत. शिळी फुले वाहू नयेत. कमळाचे फूल 3 दिवस, तर बेल हा 5 दिवस व तुळस ही 10 दिवसापर्यंत शिळी होत नाहीत असे शास्त्र आहे. फुलांनी भगवंताचे मुखकमल झाकले जाऊ नये. देवाला फुले अर्पण करताना फुलांच्या पाकळ्या, रंग, सुगंध ही देवाची लीला आहे याची जाणीव ठेवावी. तसेच निरनिराळ्या फुलांच्या रंगीबेरंगी कलात्मक माळा करून देवाला अर्पण कराव्यात.